PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। महापालिकेने दिली चक्क पुररेषेत येणाऱ्या भूखंडावर बांधकाम परवानगी। इतरांना हलक्या जातीचे हिरवणाऱ्या अतिहुशार ज्युनियर इंजिनियरची करामत। जेई ज्युनियर इंजिनियर महापालिकेत अनेक विभागातील महत्त्वाचा घटक, मात्र जेई भ्रष्ट कारभार करत असेल तर काय करू शकतो हे या बातमीवरून दिसते। बातमी पिंपरी चिंचवड महापालिका बांधकाम परवानगी विभागाची। कासरवाडी सर्वे नंबर 1908 मधील काही भाग निर्णय पुररेषेत येतो, त्यामुळे या भूखंडावर बांधकाम परवानगी मिळू शकत नाही। मात्र या पुररेषेतील भूखंडावर नेहमी एका खासदाराचं नाव घेऊन इतरांना दमदाटी करणाऱ्या जेईने पैसे घेऊन चक्क बांधकाम परवानगी दिली आहे। शासनाच्या UDCPR नियमानुसार पुररेषेत येणाऱ्या भूखंडावर बांधकाम परवानगी देता येत नाही। मात्र या जेईने अमाप पैसे घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करून तसेच खासदारांच्या नावाचा गैरवापर करून परवानगी दिली आहे। जुन्या चाळीच्या जागेवर ही परवानगी दिली असली तरी या नियमानुसार ज्या बांधकामास कॉम्प्लेक्शन मिळून 30 वर्ष पूर्ण झालेत अशा बांधकामास रिडेव्हलपमेंट स्कीमद्वारे परवानगी देता येते। मात्र पूर्वीची कसलीही परवानगी नसताना आणि भूखंड पुररेषेत असतानाही या बांधकामास कसं काय परवानगी दिली अशी विचारणा होती। पुररेषेमधील परवानगी दिलेल्या इमारतीतील नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो। इतरांना हलक्या जातीचे असे हिरवणाऱ्या अतिहुशार ज्युनियर इंजिनियरला बांधकाम परवानगी विभागाची आवश्यक माहिती नाही, तरी केवळ पैसे खाण्याच्या इराद्याने या ज्युनियर इंजिनियर बांधकाम विभागाशिवाय इतर विभागात जास्त काळ थांबत नाही। सन 2016 पूर्वी हाच भ्रष्टाचार जेई बांधकाम विभागात 6 वर्ष कामास होता। अनेक तक्रारी वाढल्यानंतर त्याची बदली पाणी पुरवठा विभागात केली। त्याही विभागात अनेक तक्रारी वाढल्या, पुन्हा वरिष्ठावर दबाव आणून पुन्हा बांधकाम विभागात बदली करून घेतली। आपला मोठा वशील आहे, मी कोणालाही घाबरत नाही अशी गुरमीची भाषा बोलणाऱ्या या जेईने भरपूर पैसे घेऊन अनेक चुकीच्या कामांना परवानग्या मिळवून दिल्या आहेत। त्यामुळे त्याच्या सर्व कामांची चौकशी केल्यास अनेक चुकीची कामे निदर्शनास येतील असे अनेक जण खाजगीत सांगत आहेत। मागील आठवड्यात याच जेईने खराळवाडी येथील एका फ्लॅट मालकाला कसली चौकशी न करता मनपाकडे लेखी तक्रार करण्याच्या अगोदरच भेटून दमदाटी करून तोंडी पैशाची मागणी केली होती। बांधकाम विभागाची पूर्ण माहिती नसणाऱ्या नागरिकांना दमदाटी करणाऱ्या कामाबाबत अनेक तक्रारी आल्यानंतरही पैसे घेऊन चुकीची कामे करणाऱ्या या भ्रष्ट ज्युनियर इंजिनियरला पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन का पाठीशी घालत आहे, याबाबत शंका निर्माण झाली असून महापालिकेत याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।